प्रार्थनाचे मिस्टर या प्लीज या, आणि प्रार्थनाची सासूबाई पण, कारण सासू सुनेचं आहे म्हटल्यानंतर सासूबाईंना बोलवणं गरजेचं वाटतं. तुझाच नवरा आहे या. आता तुम्हाला होम स्टेप करायला लावणार आहे मी आज. प्रार्थनाबद्दल तुम्हाला 30 सेकंद, ठीक आहे, मोजून 30 सेकंद फक्त कौतुकाचे विविध शब्द उच्चारायचे, की फक्त कौतुक म्हणजे छान, सुंदर, सुशील, चांगला स्वभाव असणारी वगैरे वगैरे. मी जास्त भांड फोडत नाही, तुम्ही सांगा. ठीक आहे, 30 सेकंद मी टायमर लावणार आहे. ठीक आहे, तुम्ही सुरू करा. मग त्यांना वेगळा प्रश्न आहे. स्वभावातले चांगले गुण तुम्ही सांगायचे. ठीक आहे, 1 2 3. ती सर्वतोपरी छान. जे काही क्लीन बोल्ड केलेला आहे प्रश्न. पण आता रील सासूबाईंना पण एक प्रश्न विचारते. सगळ्यात आधी तर एवढी गोड सून असताना तिच्याशी काही वाईट वागणं हे किती कठीण आहे, तुम्ही आम्हाला सांगा. मला वाटतं खरंच कठीण आहे तिच्या बरोबर वाईट वागणं. आणि कोण म्हणतं मी तिच्या बरोबर वाईट वागले सिनेमामध्ये? मी सिनेमामध्ये कशी वागली तिच्याशी हेच बघायला तर बोलवतो आम्ही तुम्हाला चित्रपट. नाही पण म्हणजे सिनेमाचं सोडून द्या, पण ती सून म्हणून आत्ता माझ्या आयुष्यात आली. पण याच्या आधी काही आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं. जसं केदार बरोबर मी कधीच एकत्र काम केलेलं नव्हतं, तसं हिच्या बरोबर नव्हतं केलं. पण सून म्हणून ती आली, पण ती मुलगी झाली. सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. थँक्यू सर. खूप मोठं सरप्राईज होतं. मला ॲक्च्युली सुचत नाही आहे. आपण म्हणतो ना, वर्षाची सुरुवात इतकी गोड झाली की कधीतरी असं वाटतं की सगळं करेक्ट होणार आहे ना, छान होणार आहे ना. सो थोडी धाकधूक वाढली. आणि आता ट्रेलर लॉन्च नंतर ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना आमची फिल्म कळणार आहे, आमचा ट्रेलर कळणार आहे. सो त्याची धाकधूक जास्त आहे. आणि त्यात फॅमिली आली. आणि माझी ताई तर दुबईहून आली स्पेशली. काल माझा बर्थडे होता, तो नवऱ्याने सरप्राईज दिली. मग आज मला माहिती नव्हतं तुम्ही इथे येणार आहात. सो ताई, आई आणि मम्मी काल भेटल्या, पण तुम्ही कोणीच मला काही बोललं नाही. सो सगळ्यांनीच हे आय थिंक सर तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना? माझं ऐकतात. निर्मितीताईबरोबर काम करायला आनंदापेक्षा इतकं वेगळं धाकधूक होती. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या ताकदीची ॲक्ट्रेस आहे निर्मितीताई. आणि तिच्या समोर उभं राहणं हेच मला असं वाटतं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि केदार सरांनी ही अपॉर्च्युनिटी मला दिली. सो निर्मितीताईबरोबर स्क्रीन शेअर करणं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सो तिथूनच हार्टबीट्स वाढले होते माझे. सो आणि नंतर तो जो पूर्ण जर्नी, तो प्रवास आहे, आय थिंक तो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल तो कसा आमच्यातला प्रवास छान होत गेला हळूहळू. आणि आता खरंच मी तिला म्हणजे खऱ्या सिनेमामधली जरी ती माझ्या सासूबाई असली तरी खऱ्या आयुष्यातली माझ्या आईसारखी आहे माझ्यासाठी. आणि आमचं रिलेशन पण तसंच गोड आहे. थँक्यू सो मच. आणि सिनेमामध्ये मी सांगेन की
म्हणजे सिनेमामध्ये जसं सासू सुनेचं नातं असतं आणि ते नोकझोक एकमेकांबद्दल भांडणं आणि असं सगळं जनरली घराघरात असतं तसं सुरू होतं. कारण तुम्ही काही टीझरमध्ये काही भाग त्याचं बघितलंय. पण हळूहळू या चौकोनी कुटुंबामध्ये काय घडतं आणि मग आम्ही खरंच एकत्र येतो का की नाही हे सगळं तुम्हाला सिनेमात 16 बघायला तारखेला.